आणि खा। शेतकऱ्याला धमकावल्याप्रकरणी मनोरमा खेडकर यांना अटक। महाडमधल्या हॉटेलमध्ये लपलेल्या मनोरमांना पुणे ग्रामीण पोलिसांकडून बेड्या। पूजा खेडकरांनी वाशिम पोलिसांकडे लेखी जबाब सोपवला। जिल्हाधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल होणार का? आता चेंडू पुणे पोलिसांच्या कोर्टात। ठाकरे गटाकडून मुंबईतल्या 36 पैकी 25 जागा लढवण्याची तयारी। वरुण सरदेसाई, तेजस्वी घोसाळकर अशा युवा चेहऱ्यांना उतरवणार। महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेस 80 जागा लढवेल। कॅबिनेट मंत्री धर्मराव बाबा अत्राम यांची एबीपी माझाला एक्सक्लुझिव्ह माहिती। विदर्भातल्या 20 जागा लढवण्याचाही विचार। विधानसभा निवडणुकीसाठी भाजपनं कंबर कसली। कोर कमिटीची आज आणि उद्या मुंबईत बैठक। दिल्लीतून दोन्ही निवडणूक प्रभारी मुंबईत येणार। विधानसभेसाठी मुख्यमंत्र्यांच्या मोर्चेबांधणीला सुरुवात। आजपासून बैठकांचं सत्र। मंत्री, नेते, उपनेते, शहर आणि जिल्हा प्रमुख अशा 60 जणांची बैठक। उपमुख्यमंत्री अजित पवार तातडीनं विशाळगडाकडे रवाना। सगळे कार्यक्रम रद्द करून अजित पवार विशाळगडाच्या दिशेनं। बहुप्रतीक्षित शिवकालीन वाघनख साताऱ्यात दाखल। एबीपी माझावर एक्सक्लुझिव्ह दृश्य। 19 जुलैला भव्य सोहळ्याचं आयोजन। मराठवाड्यातली धरणं 1.5 महिन्यानंतरही कोरडीच। जायकवाडीसह अनेक धरणांमध्ये सरासरी 7% पाणीसाठा। 5 जिल्ह्यात 714 टँकरनं पाणी पुरवठा। मुंबईसह उपनगरात पावसाची रिमझिम। बोरिवली ते वांद्रे दरम्यान वाहतूक कोंडी तर लोकल वाहतूकही उशिरानं। एबीपी माझाच्या बातमीनंतर समृद्धी महामार्गावरच्या भगदाडाची अखेर दुरुस्ती सुरू। मुंबई कॉरिडॉरवरच्या पुलावर भगदाड। सुनियोजित पद्धतीनं पेपरफुटी झाल्याचं पटवून द्या तरच फेरपरीक्षेचे आदेश देऊ। कथित घोटाळा 1 लाख विद्यार्थ्यांपुरताच। नीटच्या सुनावणी दरम्यान सुप्रीम कोर्टाचं निरीक्षण। आरोग्याची वारी पंढरीच्या दारी मोहिमेला यंदाही तुफान प्रतिसाद। जवळपास 14 लाख भाविकांनी मोफत आरोग्य तपासणी केली। 65 एकर जागेवर भव्य महाआरोग्य शिबिर। नमस्कार, मी प्रज्ञा पोवळे। बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आपण पाहताय